नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये फुलोरा माशी आणि तिचं पोळं डिस्टर्ब न करता आपल्याला मध काढता येईल का अशी माहिती घेतली. त्या बोलण्याच्या ओघामध्ये आपल्या काही चुका झाल्या, तर आपण ते पुढे कंटिन्यूस करू की मधमाशी म्हणजे काय. तुम्ही फुलोरा माशी पण सांगितलं, बरोबर आहे. मग ते मला शिकायला लागेल ना की पोळं डिस्टर्ब न करता. हो, शिकावं लागणार. करेक्ट. बरं, आता प्रत्यक्षामध्ये तुम्ही जे काय 3 ते 4 प्रकार सांगितलेत, आगी माशी मी पाळू शकत नाही. हो, आपण ते पाळू शकत नाही. हां, पण काही लोक असा दावा करतात की आगीच्या माशीचं आपल्याला पाळून ते ते फांदी आपल्याला सेट करून त्याचा मधाचा भाग काढून पोळे डिस्टर्ब न करता मध काढता येतं. हो, काढू शकतो ना आपण. पोळं काढू शकतो, पण मुळात त्या स्वतः रागीट असल्यामुळे आणि उंचावर राहणार असल्यामुळे आपण पाळू शकत नाही. पण त्यांचं पोळं प्रचंड मोठं असतं, त्याच्यामुळे त्यातला आता कोणतंही पोळं जर तुम्ही बघितलं, मधमाशीचं कोणतं समजा हे पोळं आहे, हे वरती असं लटकलेलं आहे, तर त्याचा हा वरचा भाग जो आहे, वरचा भाग तो सर्व मधमाशीच्या पोळ्यांमध्ये मधाचा असतो. आणि त्याच्या खालचा भाग जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी अंडी घातलेली असते आणि त्यांच्या पिल्लांना लागणारा मध आणि अन्न म्हणजे परागकण हे गोळा केलेलं असतं. सर्व प्रकारच्या मधमाशा ज्या कॉलनी करून जातात, पोळं बनवतात, त्यांचं स्ट्रक्चर असं असतं. मग हे जे आगमाशीचं पोळं आहे प्रचंड मोठं, जवळजवळ 3 ते 4 फूट पर्यंत आरामात सहजी होतं. फूट नको, किती माशा असतात साधारण त्याच्यात? माशा प्रचंड, म्हणजे एक राणी माशी दिवसाला 24 तासामध्ये कमीत कमी 1500 पासून ते 2-2500 पर्यंत एवढी अंडी घालू शकते दररोज. अशी अंडी किती काळ घालू शकते? तिच्या संपूर्ण आयुष्यभर. एकदा तिचं मेटिंग झालं की पुढे 3 ते 4 वर्ष. 3 ते 4 वर्ष ती दररोज 1000 अंडी समजा पकडले, 1000 कमीत कमी झाली, म्हणजे 365 गुणिले 1000 करा, गुणिले पुन्हा 3 वर्ष, 3 किंवा 4 वर्ष, हळूहळू शेवटला 1000 गुणिले 1000. बरोबर, एवढी अंडी ती घालते. बरोबर आहे. सगळी फलतात का? हो, वाया नाही जात? वाया काही जात नाही, कारण त्यांच्याकडे नर्स बी असतात, त्या प्रॉपर त्यांची काळजी घेत असतात. अच्छा, म्हणजे नर्स म्हणजे नक्की मधमाशीमध्ये काय कोण कोण असतं? मधमाशी कॉलनी जी आहे आपण वसाहत आहे, त्या वसाहतीत कोण कोण असतं? वसाहतीमध्ये ज्या कॉलनी करून राहणारे असतात त्याच्यामध्ये राणी माशी जी संपूर्ण पोळ्याची प्रमुख असते, त्याच्यानंतर येतात कामकरी माशा ज्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि नावाप्रमाणे कामकरी, पोळ्याची रिलेटेड सगळ्या प्रकारची कामं त्या करतात. आणि नंतर येतात नर माशा ज्या फक्त आणि फक्त मेटिंग म्हणजे राणीला फलित करण्यासाठी असतात. काम नाही करत? नाही, फक्त फलनाचं काम करतात. फक्त फलनाचं काम करतात. आणि मग बाकीच्या माश्या ज्या तुम्ही म्हणाल की कामगारी मासे आहेत, बरोबर, त्यामुळे मादी असतात का नर असतात? मादीत असतात. मग त्या स्वखुशीने मादी होतात म्हणजे कामगार होतात का स्वखुशीने त्यांना राणी बनवलं जातं? काय नक्की त्या राणीच माशीचं आयुष्य किती असतं? राणी माशीचं जे आयुष्य आहे ते बघायला गेलो तर आपण एक 3 ते 4 वर्ष एवढं असतं. मग ते म्हातारी झाले. हां, मग त्यानंतर कामकरी माशी जी आहे तिचं आयुष्य 3 ते 4 महिने एवढं असतं. आणि नर जे असतात त्यांचं आयुष्य फक्त जन्माला आल्यानंतर मेटिंग करेपर्यंत असं असतं. आता ह्याच्यामध्ये प्रोसेस कशी असते की राणी माशी जर जुनी झाली तर मग ती नवीन राणी बनवायची ऑर्डर कामकरी माशांना देते. ती देते? हां. बाय. आता ऑर्डर कशी दिली जाते, त्यांच्या डोक्यातून वेगवेगळे स्त्राव निघत असतात, सेंट असतात, आणि त्याच्याप्रमाणे ती ऑर्डर देते. मग कामकरी माशा ज्या आहेत त्या राणी माशी, नवीन येणाऱ्या राणी माशीसाठी घर बनवतात, त्याला क्वीन सेल म्हटलं जातं. आणि ते वेगळं असतं, साईजने मोठं असतं. ते बनवून झालं की मग राणी माशी त्याच्यामध्ये अंडे घालते. आणि मग त्या राणी माशीला रॉयल जेली नावाचा एक पदार्थ असतो, त्याचं फिडिंग दिलं जातं, जो सर्व कामकरी माशींच्या डोक्यातून स्रवतो. आणि मग त्या रॉयल जेलीचं फिडिंग कंटिन्यू मिळालं एक 18 दिवस की मग त्याच्यातून राणी माशी बाहेर येते. ही प्रोसेस झाली. आता हे जे रॉयल फीड आहे ते जर बाकीच्या माशांचं ते आपण राणी माशी होऊ शकतात? हो, होऊ शकतात ना. तीच गंमत आहे की बाकीच्या माशांना हे रॉयल जेली जे आहे हे फक्त 3 दिवस दिलं जातं. आणि ज्या अंड्यातून राणी माशी काढायची आहे, ज्याच्यासाठी क्वीन सेल बनवलेला आहे, त्याच्यासाठी ते 18 दिवस दिलं जातं. जे 18 दिवस झाले तर क्वीन बनणार. हां, प्लस तिला क्वीन सेल हवा आहे, कारण तिला मोठं आकार मोठा आहे म्हणून तिला जागा मोठी. बरोबर आहे. आणि जी कामगार माशी तिला 3च दिवस येणार. बरोबर. ओके. आता ह्या ज्या तुम्ही म्हणालात की राणी माशी पोळ्याची कंट्रोल करते, बरोबर, प्रमुख आहे, मग ती फक्त पिल्लं अंडी घालायचंच काम करते का नियोजन पण करते?
का ते आपल्याला अजून माहिती नाही? नाही, अभ्यासामध्ये असं सांगितलेलं आहे किंवा आम्ही शिकलो आणि असं पाहिलेलं आहे हां. की ती सगळ्या पोळ्याला एकत्र ठेवायचं काम करते. ज्याप्रमाणे अंडी घालणं हे तिचं प्रमुख काम आहे, हां. त्याच्यानंतर संपूर्ण पोळ्याला एकत्र ठेवते. कसं तर तिच्या शरीरातून कंटिन्युअसली एक गंध स्त्रवत असतो, ज्याला क्वीन्स फेरोमेन असं म्हटलं जातो. आणि सर्व माश्या प्रत्येक वेळी तिच्या जवळ जाऊन, म्हणजे आपण जसं आपण मिठी मारणं म्हणतो तसं काहीसं तिच्या जाऊन स्पर्श करून तो गंध आपल्याला घेतला जातो. आणि मग ती त्या माशांची ओळख होते, कामकरी माशांची, जेणेकरून जर बाहेरून दुसरी माशी येत असेल तर तिला प्रवेश मिळत नाही. ही त्यांची आयडेंटिटी होते आणि अशा प्रकारे ती पोळ्याला एकत्र ठेवते. हे काम झालं. बरं. आता ह्या ज्या तुम्ही म्हणत की ज्या आगी माशी, सातेरी माशी, फुलोरा माशी आणि ती ट्रायगोना, स्टिंगलेस. तर मला जर माझं शेत करायचं असेल, बरोबर, आणि मला मध हा विषय बाजूला ठेवूया आपण, करेक्ट, की मला माझं परागीवन चांगलं झालं पाहिजे. कारण परागीवन चांगलं झालं तर फलन चांगलं होऊन उत्तम गुणवत्तेचं उत्पादन होईल. करेक्ट, असं वाचलंय. हो. ते कितपत तथ्य असतं? ह्यात खूप तथ्य आहे. कारण ज्याप्रमाणे शेती करण्यासाठी चांगलं ज्ञान हवं, चांगली जमीन हवी, त्याचप्रमाणे चांगलं बियाणं हवं. मग त्या बियाण्याची जर्मिनेशन क्वालिटी जर चांगली असेल तर 100% आपल्याला बीपासून रोपं मिळू शकतं. हे कधी शक्य होतं? जेव्हा त्या बिया, त्यांचं परागीभवन मधमाशांनी झालेलं आहे. कारण मधमाशी इतरही कीटक परागीभवन करतात, पण ते सर्व झाडांवरती रँडमली जातात. म्हणजे आता शेवग्यावरती गेले, नंतर आंब्यावरती गेले, जांभळावरती गेले. पण मधमाशी दिवसाची सुरुवात जर तिने शेवग्यापासून सुरू केली तर दिवसभर ती शेवग्यावर जाणार. जोपर्यंत शेवग्यातला परागकण आणि मध संपत नाही तोपर्यंत ती शेवग्यावरतीच जाते. त्याच्यामुळे तिच्याकडून परागीभवन अतिशय चांगल्या क्वालिटीचं होतं. त्याच्यातून जे बी तयार होतं त्याची क्वालिटी चांगली असते. मधमाशीच्या परागीभवनाने तयार होणारं फळ चांगलं क्वालिटीचं, चांगलं वजनाचं असतं आणि त्याची चवही चांगली असते. आता हे जर होत असेल त्यात मग नवीन एक प्रश्न निर्माण होतो की जर परपरागीभवन होतं आहे, जे या शेवग्यानं त्या शेवग्या, त्या शेवग्या, बरोबर, तर मी 10 जातीचे शेवगे लावले, बरोबर आहे. तर त्या शेवग्याच्या बीमध्ये 10 जातीतली कुठली जात आली असेल ते कळणार नाही. ते आपल्याला नाही कळणार. ते बहुतेक फुल डिसाईड करत असावं किंवा नाही, त्या लक्षात असं आलं की तसं नाही होत. म्हणजे कांदा आणि पपई या 2 पिकांमध्ये जवळ जर दुसरी व्हरायटी लावली असेल कांद्याची, ओके, तर या कांद्याचं बी अनुवंशिक शुद्धते 100% होत नाही. कारण मधमाशी त्याचं परागीभवन करते, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होतंय. क्रॉस पोलिनेशन होत आहे आणि त्यातनं नवीनच काहीतरी जात तयार होते. अच्छा, हां, म्हणजे ज्यांना स्वपरागीभवन आहे आणि परागीभवन आहे. पण जसं बी आपण वापरत नाही, म्हणजे समजा मी आंबा आहे तर आंब्याचं फळ मी परपरागीभवन झालं तरी चालेल, कारण मी आंब्याची कोळी लावत नाही. बरोबर आहे, आंब्याचं फळ खातो. करेक्ट. ती कोळी लावली तर हापूसच्या 100 प्रकारचे हापूस तयार होतील. कारण ते मधमाशीने आणले कुठले पराग माहिती नाही आहे. कुठल्या हापूसचे आणलेत, पायरीचे आणलेत का केशरचे आणलेत माहिती नाही. जसं तुम्ही म्हणत की सकाळी तिने सुरुवात केली आपण, बरोबर आहे. म्हणजे सकाळी तिने सुरुवात केली म्हणण्यापेक्षा त्या ऋतूमध्ये असलेलं ते फळं जे असेल ते. म्हणून मग आम्हाला मिळताना ओव्याचा मध, जांभळाचा मध, बरोबर आहे, असे वेगवेगळे प्रकारचे मध मिळतात कारण आपल्याला. तिथे जाऊन गोळा केले. तिचं काम मध गोळा करणे परागीभवन नाही, ते अप्रत्यक्ष होतं. बरोबर आहे. तर मला माझ्या शेतात मधमाशी वाढवायची असेल तर आपण काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी अगोदर आपण बघितलं तर अगोदरच्या काळात मधमाशांची पोळी बाय डिफॉल्ट असायची. शेताच्या बांधावरती एखादं झाड असायचं, जनरली बोरी बाबळीचं असायचं, किंवा थोडासा भाग मोकळा सोडलेला असायचा की जिथे आपण काहीही लागवड करत नाही आहोत. पण आता जर आपण शेती बघितली तर बांध एकदम साफ केलेले असतात. आपण केमिकलचा भरपूर वापर करतो. मोकळी जागा की एकदमच मोकळं केलेलं असतं की दुसरे कोणतेही कीटक येऊ नयेत जे पीक खातील. तर मधमाशीची गरज काय आहे? तिला अतिशय चांगलं हवामान लागतं, किंवा आम्ही आमच्या भाषेत असं म्हणतो मधमाशीचं पोळं असणं हे इंडिकेटर आहे कसलं, की तुमच्याकडची इकोसिस्टीम चांगली आहे, म्हणजे तिकडची हवा चांगली आहे, हवेमध्ये प्रदूषण नाही आहे, पाणी चांगलं आहे, कारण तिला स्वच्छ पाणी लागतं, चांगलं पाणी लागतं, खराब पाणी पित नाही, खराब पाणी पित नाही, ती गटाराच्या पाण्यावरती जाणार नाही.
बर. जो पाण्याचा नळ गळत असेल, शेवाळ आलेलं असेल तर चालेल, पण पाणी खराब नाही आहे, ते पाणी तिला चांगलं हवं. तिकडची हीट मेंटेन हवी आणि तिथे कंटिन्युअस खायला मिळायला हवं. म्हणजे कोणतीही फुलं ज्यांच्यातून पराग आणि तिला मधुरस मिळतोय, अशी जर तुम्ही सोय केली तर मधमाशा स्वतःहून तुमच्याकडे येतील. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना राहण्यासाठी मग त्या बाहेर जाणार नाहीत, तुमच्याच शेतामध्ये येऊन राहतील. बाहेर जाणार म्हणजे आता तुम्ही जर शेत नवीन केलेलं आहे तर तुमच्या शेतात तुम्ही फुलं लावली पण त्यांना राहायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे पोळं कुठेतरी दुसरीकडे असेल, लांबच्या झाडावरती असेल आणि तुमच्या शेतामध्ये असणारे जे परागकण आहेत त्याच्यासाठी ते येत आहेत, पण राहायला पुन्हा लांब येतील का? हो, येणार ना. कर्जतला जाऊन मुंबईला कामावर जातोय. नाही, प्रत्येक मधमाशीची रेंज असते. जसं आपण आगमाशी म्हणालो, ती मोठी आहे, तिची अंदाजे 4 किलोमीटरची रेंज असते. एवढ्या लांब ती जाऊन अन्न गोळा करून आणते. त्याच्यानंतर येते आपली सातेरी माशी, तिची 1 ते 2 किलोमीटर. गरज लागली तर ती लांब जाईल, पण मग ते आपल्याला अपेक्षित नाहीये. त्याच्यानंतर फुलोरी आहे 1 किलोमीटरपर्यंत, 1 किलोमीटर 1200 एवढं होते. आणि त्याच्यानंतर जी सगळ्यात छोटी ट्रायगोन आहे 500 ते 700 मीटर, अशी यांची रेंज आहे. ओके, आपण आता पुढच्या भागामध्ये, नमस्कार, आपण मागच्या भागामध्ये ट्रायगोना माशीपर्यंत आलो की तिची रेंज 500 ते 700 मीटर आहे. म्हणजे माझं जर 5 एकर शेत असेल ते सुद्धा त्याला पुरेसं आहे. 5 एकर जर शेत असेल तर आपल्याला 1 एकर असेल तरी पुरेसं आहे. तर पुरेसं आहे. अच्छा, मग या 1 एकर म्हणजे ट्रायगोना म्हणजे नक्की काय, पण त्याला सांगा. हां, ट्रायगोना म्हणजे फार कमी वेळा आपल्याला, कारण ती साईज इतकी छोटी आहे, मच्छर जे असतात आपले, म्हणजे आयुष्य पण छोटं असेल. हो, आयुष्य कमी असतं पण त्या स्टेबल असतात, त्यांचं प्रोडक्शन चांगलं होतं. एका ठिकाणी त्या आल्या की कायमच्या तिकडे राहतात, सोडून जात नाहीत, कारण त्यांची भूक कमी आहे. बाय, म्हणजे मला त्याचं मध नाही मिळणार. नाही, मधासाठी आपण त्या ठेवतच नाहीत. ओके, हे जी मग ट्रायगोना आहे ते ट्रायगोना सासवडची, मुळशीची, कोकणाची, हां, किंवा मराठवाड्याची वेगळी असेल ना. बरोबर, फक्त त्या जिल्ह्यांच्या नावाप्रमाणे नसून त्या जशा उत्क्रांत होत गेल्या, फुलांबरोबर त्या उत्क्रांत होत गेल्या. आणि आता आम्ही ज्या बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 प्रकार आहेत त्यांचे, ट्रायगोनाचे 20 ते 25 ट्रायगोनाचे. हो, बर. आणि त्यांची साईजच इतकी छोटी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती अभ्यास करणं त्या मानाने जमलं नाही आहे, थोडं कठीण होतं. कारण इतकी छोटी साईज आहे, ती पकडणं, बघणं, आयडेंटिफाय करणं. आगमाशी आणि सातेरी माशी पटकन आयडेंटिफाय करू शकतो आपण, पण ही साईजच इतकी छोटी आहे आणि तिचा आढळ इतका सहज नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास कमी झाला आहे. पण आता आमच्या सरांकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायगोनाच्या पेट्या होत्या त्याच्यामध्ये बघितल्यावरती लक्षात आलं की मच्छरच्या साईजपेक्षाही छोटी जी आपली चिलटं असतात तेवढ्याही माशा आहेत ज्या ट्रायगोनामध्ये येतात. आता या कशा झाल्या तर जसजशी फुलं डेव्हलप होत गेली, छोटीशी फुलं, मग ती छोटीशी फुलं, गवताची फुलं किंवा धुडपातली फुलं सकाळी फुलत आहेत, दुपारी फुलत आहेत, संध्याकाळी फुलत आहेत. त्याप्रमाणे माशा आणि त्या फुलांच्या साईजप्रमाणे माशांनीही आपापली साईज छोटी केली. आणि जेवढं फुल छोटं तेवढं माशीलाही छोटं व्हावं लागेल, तर ती त्या फुलावर जाऊन मकरंद आणि परागकण घेऊ शकेल. म्हणजे आता आम्ही कुठेतरी वाचतो की तुम्ही डंखविरहित माशी ठेवा. बरोबर आहे. हां, कुत्रा पाळता, मांजर पाळता, तसं डंखविरहित माशी पाळा. म्हणजे ती फक्त माशी पाळायचं समजलं, मला मध नाही मिळणार. बरोबर आहे, मध त्यांचा अतिशय कमी निघतो. हां, आणि तो जर आपण घेतला तर मग तो त्यांना काही राहणार नाही, मग त्या उपाशी मरतील. बर. आणि त्यांचा मध चमचा 2 चमचा एका वेळी आपण काढू शकतो, असं आहे. पण मला जर शेती चांगली करायची असेल, बरोबर, आणि मला तिच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालणार आहे, करेक्ट, तर अशी माशी मला पाळायचीच असेल तर कुठली पाळायची? मग त्याच्यासाठी ही ट्रायगोना जी आहे ती अतिशय उत्तम आहे. ती अतिशय कमी जागेमध्ये राहते, एकदा आणून ठेवली की ती पळून जात नाही, हां, कारण तिच्या गरजा कमी आहेत. तिचं घराचं सिक्युरिटी अतिशय चांगली आहे. अतिशय छोटंसं, म्हणजे आपला जो पेन असतो तेवढंच होल असतं त्यांचं घराला, त्याच्यामुळे सिक्युरिटी टाईट असते, कोणीही बाहेरचं जाऊ शकत म्हणजे नाही. काय? जर तुम्ही बाकीच्या पोळं जसं की आपण आगमाशीचं पोळं बघितलं, ओपनवरती असतं. जरी आगमाशी कितीही ॲग्रेसिव्ह असली तरी ते ओपनमध्ये आहे. म्हणजे ही भुयारातनं जायचं असल्यामुळे त्या भुयाराच्या एंट्रीला मग एंट्रीला सिक्युरिटी असते, वॉचमन असतो.
त्यांच्यातल्या गार्ड बीज असतात हां ज्या तिथे गार्डिंग करत असतात. आणि जसं मी मगाशी म्हणालो होतो, प्रत्येक राणी स्वतःचा गंध देत असते, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माशीला चेक केलं जातं की तिला तोच गंध आहे की नाही, तर तिला एंट्री मिळते. अशा प्रकारे त्यांचं काम होतं. तर अशा माश्या चुकून जातात का जातात? नाही, त्यांच्यामध्ये रॉबरी होते ना, त्यांची ते चोरी होते का? त्यांच्यामध्ये चोरी होते. कारण फुलावर बऱ्याचदा असंही होतं की फुलावरचा जाऊन शोधण्यापेक्षा जर बाजूला पोळं आहे तिथे ऑलरेडी गोळा केलेला आहे ना, मग तो आपण चोरून घेऊयात. म्हणजे आपण चोरतो असं नाही, त्याही चोरतात. त्याही चोरतात असं आहे. पण ते समोरची माशी होऊ देत नाही, कारण ती गार्ड करायला बसलेली आहे तिथे, असं आहे. नाही, आता हे तुम्ही मधमाशीचे चांगले गुण सांगितले. बरं, चोरी करणं हा सोडून देऊ, पण परागीभवन करणं हा. तर मग मधमाशीचे त्रास काय असतात? मधमाशीचा मला चावणं हा सोडून. त्रास तसा काहीही नाही चावणं सोडलं तर, कारण त्या कोणत्याही प्रकारे नुकसान पोचवत नाहीत झाडांना, फुलांना किंवा आपल्या इकोसिस्टीमला. त्यामुळे माणसांना होणारा डंख किंवा त्या पिसाळल्या तर जर तुमचं काही लाईव्ह स्टॉक असेल, जनावरं गुरंढोर असतील, त्यांच्यावरती अटॅक झाला. पिसाळतात का? हां, पिसाळतात का? कारण त्यांच्यावरती अटॅक होतो. आयदर आपण त्यांना डिस्टर्ब करतो त्यांच्या रुटीनमध्ये, म्हणजे ती जर डिस्टर्ब कुठल्याही कारणामुळे झाली नाही तर काही करत नाही, ती स्वतःहून अटॅक करतच नाही. म्हणजे वादळ आलं आणि पोळं हल्लं तर ते डिस्टर्ब होते का? नाही, वादळ येऊन पोळं पडलं तर ती डिस्टर्ब होणार, हां पण पोळं पडल्यावरती पूर्णच डिस्ट्रॉय झालेलं आहे, त्याच्यामुळे ती पूर्ण वसाहत वाचवण्याच्या मागे लागेल. हां पण इतर वेळी जसं की आपण कोणी मुद्दामून दगड मारला किंवा म्हणजे कोणता तिला डिसवलं. न आवडणारा स्मेल आहे, हां स्ट्रॉंग उदाहरणार्थ. डिओड्रंट आहे, बरं. तंबाखूचा स्मेल आहे, दारूचा स्मेल आहे, हां किंवा आपण धूर केला, सिगरेटचा स्मेल गेला त्यांच्यावरती, तर मग तो त्यांना आवडत नाही, त्याचा त्यांना त्रास होतो. ओके. म्हणजे मला शेतामध्ये मधमाशी टिकवायची असेल हां, तर मला शेतात जाळलं नाही पाहिजे, बरोबर आहे, धूर नाही केला पाहिजे, करेक्ट, हां दारू पाजली नाही पाहिजे, बरोबर आहे, हां सिगरेट प्यायला बंदी घातली पाहिजे, आणि तंबाखूही नको. मग शेती कशी होणार? तर या 15 प्रकारच्या ट्रायगोन आहेत समजा. हां, तर त्याच्यातली मी ॲज अ सिक्युरिटी तिच्यासाठी अनुकूलता तयार करायची म्हणजे काय करायचं? हां, अनुकूलता सगळ्यात अगोदर आपण त्यांना वर्षभर खायला मिळेल, वर्षभर अगदी थोडं का असे ना. मग एक समजा 20 फूट बाय 20 फूट एवढ्या जागेत गवत उगवतंय, ते एका पेटीसाठी ट्रायगोनाच्या एका कॉलनीसाठी इनफ होऊन जातं, पण ते वर्षभर त्यांना मिळायला हवं. बरं. आता तुम्ही मगाशी म्हणालात की आगीमाशी वरती राहते, बरोबर आहे. ट्रायगोना कुठे राहते? ट्रायगोना दगडाच्या कपारीमध्ये किंवा झाडाची छोटीशी ढोल असेल, म्हणजे आपली नारळाची साईज आहे हां तेवढी जागा त्यांना पुरेशी होते. म्हणजे ते खाली असते जास्त. हो, कारण जास्त उंचावरती गेली फुलं सगळी खाली आहेत, तेवढी त्यांची एनर्जी म्हणजे ती तणासदृश्य फुलांवरती जगते. हां, मग ती आंब्यावर जाईल का परागीभवन करायला? हो, आंब्याची फुलं छोटी आहेत ना आंब्यावरती, नाही, पण ती खाली नाहीत ना. पण तेवढी हाईट राहू शकते. मग त्यावेळी ती आंब्याच्या ढोलीमध्येच राहणार, मग ती खाली जमिनीत नाही राहणार. ओके. म्हणजे मला अजून एक त्याच्यातून तुम्ही सांगितलं ह्याच्यातून अजून एक सुचलं की जेव्हा मी आंब्याची उंची कमी करतो हां, माझ्या मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे, ते ट्रायगोनाला अनुकूलता तयार होते. बरोबर आहे, कारण त्यांना हाईटवरती जावं लागणार नाही. ओके. बरं, तुम्ही सांगत होता की तण पाहिजे, हिरवं काहीतरी भाग पाहिजे. हां, अजून फ्लावरिंगवाला काय पाहिजे? फ्लावरिंगवाला हवं. त्याचप्रमाणे त्यांना राहायला जागा योग्य. आता ह्या राहण्यात अंधाऱ्या जागेमध्ये, त्यामुळे अशी दगडाची कपार की जिथे फक्त त्याच राहू शकतील. आता बेस म्हणजे ज्या दगडी भिंती आपण बांधतो त्याच्यामध्ये नॅचरली कपार तयार होते, हां मग ती जर असेल तर त्याच्यामध्ये ती चांगल्या प्रकारे राहू शकते. हां. मी काही लोकांनी पाश्चात्य फिल्ममध्ये बघितलं हां, की ते विटा असं बनवताना विटा अशा बनवतात, बरोबर आहे, त्याच्यामध्ये ते आतून होल्स ठेवलेले असतात, आणि त्या विटा अशा बांधकामामध्ये बरोबर आहे, बांधून म्हणजे बांधकामातच ते वापरतात. म्हणजे वीट पण होते आणि ट्रायगोनाचं होल पण होतं. नाही, ते ट्रायगोनासाठी नाही. त्या ज्या ब्रिक्स आल्या त्यांना बी ब्रिक्स असं म्हटलेलं आहे, त्या सॉलिटरी बीजसाठी आहेत. जे काय असतं सॉलिटरी बीज जसं आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की त्या एकट्या राहणाऱ्या मधमाशा असतात, कॉलनी नसलेल्या कॉलनी नसणाऱ्या. ती जेव्हा तिचं लाईफ सायकल चालू होतं तेव्हा ती काय करते, मेटिंग झाल्यानंतर तेव्हा प्रत्येकीचं मेटिंग होतं. हां
जसा म्हणजे जेवढे माझ्या तेवढे नर असतात. बरोबर आहे. हं. त्याच्यामध्ये पण नर पुन्हा कमीच असतात, कारण नर अर्थात. हां फलन जास्त करू फलन जास्त करू शकतात. मग जेव्हा त्यांचं लाईफ सायकल सुरू होतं, ती जमिनीमध्ये किंवा लाकडामध्ये होल करते, जशा तुम्ही आता या विटा म्हणालात, आणि तिथे ती तिचं अंड घालते आणि त्याच्यावरती परागकण ठेवते. पुन्हा अंड घालते, पुन्हा परागकण ठेवते. एका भोकामध्ये किती असू शकतात? एका भोकामध्ये भोकाची साईज किती आहे त्याप्रमाणे, आणि त्याचा लाईफ सायकल किती आहे. आता पुन्हा तेच सॉलिटरी बीवरती तेवढा अभ्यास झालेला नाही आहे, पण जनरली एक बीळ जे असतं, आपण म्हटलं आपलं हे बोट आहे एवढं जर असलं तर त्यातल्या एवढ्या भागामध्ये ती अंडी आणि परागकण ठेवते. म्हणजे 10 ते 12 अंडी असायला हरकत नाहीत. आणि मग त्यांच्यासाठी त्या विटा बनवलेल्या आहेत की त्यांची एनर्जी होल पाडण्यात जाऊ नये, अशा प्रकारे. म्हणजे मला ट्रायगोना पण पाहिजे, सॉलिटरी पण हवी. सॉलिटरी पण हवी. आता सॉलिटरी हवी असेल तर मला काय करायचं? सॉलिटरी ना योग्य जास्त करून त्या लाकडामध्ये राहतात. बर. त्याच्यामुळे आता नवीन कन्सेप्ट ही आले की बी हॉटेल, हां. म्हणजे लाकडाचे ओणके घ्या किंवा बांबू घ्या, उरलेले तुकडे घ्या आणि त्यांना ड्रिल करून ठेवायचे वेगवेगळ्या साईजचे. हां. वेगवेगळ्या साईजचे, अगदी 1 mm पासून ते 10 mm पर्यंत, म्हणजे मोठा भुंग्याचा साईजही, आणि ते आपल्या शेतामध्ये लावून ठेवायचं. नुसते बा हे माझ्याकडे मोठा बांबू आहे, काटे कळक आहे समजा, हां तो आतून पोकळ आहे, म्हणजे एवढा साईजचा. बरोबर आहे. तो आतून तो निदान एवढी माझी मूठ हात जाईल हां एवढा पोकळ आहे. बरोबर. हां, त्याला कप्पे असतात, हो पेरा असतात ना. हां मग या 2 पेराच्या मध्ये मी एक भोक पाडलं. हो, पण आतमधली एवढी मोकळी जागा सॉलिटरी बीला नको आहे. नाही, मी मोठं भोक पाडलं, भुंगा जाऊन राहील. भुंगा काय काम करेल? हो, पण भुंगा त्याचं काम करेल. भुंगा छोट्या ह्याच्यावरती जाणार नाही ना काय फुलांवर. करेल तो? म्हणजे माझ्याकडे नारळ आहे, तर नारळाचं फुल मोठं आहे, मग भुंगा मदत करेल का तिथे? भुंग्याबद्दल डाऊट आहे. भुंगा ओके. मग ठीक आहे, कुठल्या फुलांसाठी कुठली मधमाशी जास्त काम करते? कुठल्या फुलांसाठी कुठली मधमाशी? म्हणजे माझ्याकडे मुख्य पिकं आपण लावताना नारळ, नारळ, चिकू, आंबा, पेरू अशी मुख्य पिकं लावतो. बरोबर आहे. आणि हंगामामध्ये मोहरी. बरोबर आहे. त्याच्यासाठी कुठल्या माशीसाठी मी काय पेरायचं? हां, ह्याच्यातलं सातेरी, फुलोरी आणि ट्रायगोना ह्या तिन्ही मधमाशा आपल्याला उपयोगी आहेत. त्यामुळे ही सगळ्या प्रकारची झाडं आपल्याला चालू शकतात. आणि त्याच्यातलं सोपं म्हणजे सर्वसामान्यांसाठी मोहरी आणि आपला मका हे सोपं आहे की त्याचे परागकण मधमाशांना जास्त मिळतात. त्याच्यावरती तुमच्या ट्रायगोनाही जातात मक्यावरती, आणि सगळ्यात मोठी डॉर्सेट आहे ती पण जाते. डॉर्सेटा म्हणजे आगमाशी. हां. आणि खायला भरपूर मिळतं त्यांना. म्हणजे मी माझ्या शेतामध्ये मकाचं सारखं लावत गेलो. हो, 2 आठवड्यांनी लावत गेलात तर त्यांना खायला चांगलं मिळेल आणि त्या जास्त येत राहतील. ओके. पण मला हे निसर्गता राहतात का? निसर्गता राहतात का म्हणजे मी शेती विकत घेतली आणि मी काय करतो, शेती विकत घ्यायनंतर पहिलं सगळं साफ करून टाकतो. झाडं झुडपं जाळ्या बेळ्या सगळं साफ करून टाकतो. आणि त्या शेतामध्ये पीक लावल्यानंतर तण त्रास देतात म्हणून विडीसाईड वापरतो. बरोबर आहे. आणि मग विडीसाईड वापरतो आणि मग त्याच्यातनं या वातावरणामध्ये मधमाशी राहील का? नाही, या वातावरणात अजिबात राहत नाही. उलट जेव्हा आपण आपल्या पिकावरती कोणत्याही प्रकारचं केमिकल मारतो तर त्या केमिकलमुळे त्या माशा मरतात. कारण जेव्हा त्या परागकण किंवा मकरंद घ्यायला येतात तो केमिकल त्यांना त्रास देतं, जे काही आपण विडीसाईड मारले, पेस्टिसाईड मारले, आणि मग त्या आयदर पोळ्यापर्यंत जात नाही किंवा अर्ध्या वाटेत मरून पडतात. त्याच्यामुळे हे केमिकल मारणं आपल्याला बंद करायला हवं, ज्याच्यामुळे मधमाशांना त्रास होतो आणि त्या मरून जातात. बरं, अजून एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने आम्हाला असं शिकवलं की मोबाईलचा टॉवर असेल, ओके, तिथे रेडिओ फ्रिक्वेन्सी खूप असतील, ते मधमाशी घराचा रस्ता विसरते आणि ते घरी जाऊ शकत नाही, असं काय असतं का? नाही, त्याच्याबद्दल अजून तेवढा रिसर्च नाही किंवा माझ्या वाचण्यात आलेला नाही आहे. पण मधमाशीचा घरचा रस्ता हा तिचा सूर्यावरती डिसाईड करते, आणि एकदा रस्ता फिक्स झाला की जसं आपण GPS टाकलेलं असतं आपल्या मोबाईलमध्ये, त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यामध्येही छोटंसं GPS असतं. मग त्या GPS वरून त्या घरी जातात. त्याच्यामुळे मोबाईल टॉवरमुळे हा इफेक्ट होतोय. आणि जर तो होत असता तर मग त्या शहरात तेवढ्या आल्या नसत्या. जे मला रेस्क्यू कॉल येतात त्याच्यामध्ये एकाच बिल्डिंगला 2-3 पोळी. ती जास्त करून कोणाची असतात? आगमाशी आणि फुलोरीचे.
कारण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ॲडॅप्टेशन केलेलं आहे. आणि आपण ज्या बिल्डिंग बांधतोय त्याच्यामध्ये मोठमोठ्या झाडांसारख्या फांद्या सदृश जे स्लॅब असतात ते अतिशय त्यांना चांगले मिळतात. आता आता हे विषय निघाला म्हणून की आम्हाला तुम्ही सांगता की मधमाशा पाळा. बरोबर आहे. डंख विरहित माशी पाळा. हो. मग ती काय जेवेल? शहरामध्ये ही माशी 3 किलोमीटर जाणार आहे. बरोबर आहे. ही माशी जाणार आहे 500 मीटर. करेक्ट. मग ती काय जेवेल? मग एकतर तुम्ही जेव्हा पेटी ठेवता किंवा पाळायचा विचार करताय, आजूबाजूला तिच्या रेंजमध्ये तिला खायला हवं आहे. आणि जनरली शहरामध्ये तेवढं मिळून जातं. कशात ना आजूबाजूला जी झाडं, नारळाची झाडं असतात, पेल्ट्रोफोरम असतो, शेवगाचं एखाद दुसरं झाड असतं. पेल्ट्रोफोरम विदेशी झाड आहे ना? हो, विदेशी आहे, पण ते आता बऱ्यापैकी आपल्याकडे अडॉप्ट झालेलं आहे. म्हणजे मधमाशीने केलं अडॅप्ट? हो हो, मधमाशीने केलेला आहे. गुलमोहरी विदेशी आहे, पण त्याचा मकरंद गोळा करतात. पेल्ट्रोफोरमचा खूप मोठ्या प्रमाणावर मिळतो, कारण जेव्हा मला रेस्क्यूचे कॉल येतात तेव्हा त्याच्यामध्ये पिवळा मकरंद भरपूर असतो. बरं. मग माझ्या घरामध्ये तुळस लावली. हो. तर ट्रायगोना राहील का? चालेल ना. तुळस जर तिच्या कंटिन्यू मंजिरा येत असतील. म्हणजे मला 2-3 तुळशी लावल्या. हो. 2-2 महिन्याने. आणि त्यांना तुम्ही रेग्युलर कटिंग केलं, जेवढ्या जास्त मंजिरा येतील तेवढं त्यांना चांगलं खायला मिळेल. मी ट्रायगोना शोधत पण येईल का मग? हो, येईल ना. कारण तिला जर आजूबाजूला कुठे मिळत नाही. आणि तिचा प्लस पॉईंट हा होईल की तुळशीच्या फुलावरती फुल छोटा आहे, त्याच्यावर आगमाशी येणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण ॲक्सेस ट्रायगोनाला राहील. असं आहे. सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. अजून तुम्हाला काही सूचना असेल की एक शेतकरी म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या की एक नागरिक म्हणून तुमची जबाबदारी निसर्गाप्रती किंवा मधमाशीप्रती काय असली पाहिजे? नक्कीच. म्हणजे त्याबद्दल मला असं सांगावं वाटेल की जसं आपण सरांनी मगाशी विचारलं की आपण मधमाशा पाळू शकतो का, तर पाळण्याबरोबरच तुमच्या एरियामध्ये, मग तुम्ही कुठेही राहत असा, मधमाशा नक्कीच राहत आहेत. पण त्या कोणत्या आहेत आपल्याला माहिती नसतं, कारण त्यांचं आपल्याला टायमिंग माहिती नसतं. तर सोपं ऑप्शन हा आहे की तुमच्या एरियात असणारं फुलाचं दुकान, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कोणत्या मधमाशा आहेत. आणि त्या बघितल्यावरती तुम्ही घरामध्ये जसं आपण पक्ष्यांना खायला देतो किंवा अजून कोणाला खायला देतो, कुत्र्यांना बरेच लोक खायला देतात, मधमाशांनाही आपण खायला ठेवू शकतो. काय ठेवायचं? मधमाशांना त्यांना हवा असलेला साखरपाक किंवा मधाचं पाणी. मुंग्याने येणार ना, पण जसं आपण घरातली गुलाबजामचं पाणी पाण्याच्या परातीत ठेवतो जेणेकरून मुंग्या येऊ शकणार नाहीत, वरून उडून येणाऱ्या माशा त्याच्यावरती बसतील. एक छोटीशी प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये साधी दगडं टाकायची धुवून, आणि मग साखरेचा पाक, घट्ट नाही, नॉर्मल अर्धा कप पाणी घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर, थोडंसं 2 मिनटं गरम करायचं, आणि तो जो साखरेचं पाणी झालं ते त्या पसरट बशीमध्ये टाकायचं. बशी घ्या, ताटली घ्या, ट्रे घ्या, आणि त्याच्यात 10-12 खडे टाकायचे. खडे का त्याच्यावरती त्या बसतील, नाहीतर नुसता पाक ठेवला तर त्या बुडून जातील. आणि हे पूर्ण सिस्टीम दुसऱ्या एका पाण्याच्या ट्रेमध्ये ठेवायची. बरं, हे कधी ठेवायचं ते महत्त्वाचं आहे. मधमाशा अन्न शोधायला सुरुवात करतात सकाळी सूर्योदयाच्या वेळी, त्यामुळे त्यावेळी जर आपण ठेवलं तर त्या नक्कीच येतील. आपल्या लगेच नाही येणार, पण 2-4 दिवसात किंवा आठवड्याभरामध्ये त्या येऊ शकतील. आणि मग आपण बघू शकतो की त्या आपल्याला कोणताही त्रास न देता व्यवस्थित त्यांचं अन्न घेतात आणि जातात, आणि एक निसर्गाला आपण थोडाफार हातभार लावू शकतो. छान. म्हणजे आता थोडक्यात आपल्याला जर सेंद्रिय शेती करायची असेल, चांगली शेती करायची असेल, पर्यावरणपूरक शेती करायची असेल, तर सरांनी सांगितलं तसं आपण साखरपाक ठेवून मधमाशा नसेल तर आमंत्रित करू शकतो. त्या आमंत्रित झालेल्या मधमाशा त्यांचं घराची जागा शोधू शकतात, आणि ते शोधलेल्या जागा त्यांना आपल्या दिसायला आल्या साखरपाकावरती. त्याच्यानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची, तर त्यांना वर्षभर जेवण मिळेल. याच्यातला ट्रायगोना असेल तर तण जमिनीवर ठेवला पाहिजे, तो मारला नाही पाहिजे. वेडीसाठी तर अजिबात नाही मारलं पाहिजे. त्या तणातनं त्यांना जेवण मिळेल. आणि झाडं वर्षभर फुलं येणारी झाडं, वर्षभर फुलं येणारे पीक असं जर लावलं तर मला वाटतं मधमाशा स्वतःच येतील, आणि मला त्याचा मध नाही मिळाला तरी चालेल. माझी उत्पादकता मधमाशांच्या पेट्या ठेवल्यानंतर सफरचंदामध्ये 700 पट जास्त उत्पादकता वाढली. तर असे सूर्यफुलापासून सगळ्या मोहरीपर्यंत सगळ्या पिकांची जर उत्पादकता मधमाशीमुळे वाढत असेल तर मधमाशी आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये एक आवश्यक घटक आहे. आणि तो घटक
तयार करणं, विकत आणणं आणि जागेवरती निर्माण होणं, या तिन्ही गोष्टी आपण करू शकतो. आणि त्या तिन्ही गोष्टी करून परिसंस्थेला आपण हातभार लावून आपली गरज आणि निसर्गातल्या बाकीच्या सजीवांची घटक पूर्ण करून चांगली शेती करू शकू. धन्यवाद. धन्यवाद.